कोकणातील आमचे सहकारी शेखरजी निकम, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्ह्याचे जिल्हाधिकारी देवेंद्र सिंगजी, खेमनारजी, जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णीजी, अनिल केलापुरेजी, जिल्ह्याच्या मुख्याधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच राजकीय पक्षाचे सन्माननीय नेते, आमचे सारे 3 दशकातील समोर बसलेले पत्रकार मित्र आणि या सोहळ्याच्या निमित्ताने सहभागी झालेले रत्नागिरी वासीय नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, 99 पूर्वीचं रत्नागिरी आणि अलीकडच्या कालावधीमध्ये उदय सामंत यांनी परिश्रम घेऊन रत्नागिरी, हे तिन्ही रत्नागिरीची रूपं मला माझ्या डोळ्यामध्ये साठवता आली आणि याच्यामध्ये उदय सामंत यांचा सिंहाचा वाटा सातत्याने राहिला, त्याच्याबद्दल सामंतांचे मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो. खरं तर आमचे रत्नागिरी जिल्ह्याचे माजी युवक अध्यक्ष, रत्नागिरीच्या घड्याळाच्या चिन्हावरती निवडून आलेले, रत्नागिरीमधून निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीकडून राज्याचे राज्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री अशा त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय वाटचालीमध्ये गेली 25-30 वर्ष आम्हाला सर्वांनाच एकत्रितपणाने काम करतात. साप्ताहिक किंवा उपभोगण्यासाठी नसते तर ते एक सेवेचं साधन करण्याची मानसिकता राजकीय नेत्यांमध्ये असावी लागते. या देशाच्या स्वातंत्र्यपूर्व जडणघडीमध्ये आणि स्वातंत्र्योत्तर घडामोडीमध्ये टाटा परिवाराचा, टाटा उद्योग समूहाचा सिंहाचा वाटा राहिला. ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा टाटांनी खूप मोठ्या पद्धतीचे स्टील उद्योग या संबंध देशभरामध्ये उभे केले. अगदी गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरामध्ये उभारलेलं ताज असेल, ज्याच्यावरती 26/11चा हल्ला झाल्याच्या नंतर अतिशय विमनस्क मनस्थितीमध्ये रतन टाटाजींनी ते पुन्हा एकदा उभारलं. प्रखर इच्छाशक्ती कशी असू शकते, देशभक्ती, राष्ट्रभक्ती, समर्थ उत्तम उदाहरण या देशामध्ये म्हणजे टाटा समूह आहे. त्याचा मी आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छित आहे. आणि म्हणूनच राज्य सरकारच्या संकल्पनेतून टाटा उद्योग समूहाच्या CSR फंडातून आज माझ्या कोकणातील रत्नागिरीच्या परिसरामध्ये हे कौशल्यवर्धन केंद्र या ठिकाणी सुरू होत आहे. उदयनीजींनी सांगितल्याप्रमाणे सेमी कंडक्टरचा कारखाना असेल, संरक्षणाच्या वरती आधारित असलेल्या उत्पादनाचा सुद्धा कारखाना, ज्यावेळेला स्टरलाइटचा प्रकल्प आला त्यावेळेला किती प्रचंड विरोध झाला ते आम्ही सर्वांनी म्हणून अनुभवलं. एनरॉनचा प्रकल्प आला त्यावेळेला सुद्धा विरोध झाला. पण आता उदयला तुम्हाला मिळालेला उद्योग विभागाचा तुम्ही योग्य पद्धतीने वापर करता आणि काही कारखानदारी आणत असताना कोकणातील अलीकडच्या कालावधीमध्ये बंद घरं स्थलांतर होण्याचं जे काही प्रमाण आहे ते रोखण्याच्यासाठी जो काही प्रयत्न केला जातो आहे त्याचं खचितच कौतुक आम्हाला सर्वांना निश्चितपणे या ठिकाणी वाटतं आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये रत्नागिरी राज्यांतील नव्हेच तर देशांतील एक महत्त्वाचं स्थान, पर्यटनावरती आधारित, उद्योगधंद्याला पुरस्कार देणारं आणि नारळी पोपळीच्या काजूच्या बागात तितक्याच पद्धतीने जतन करणारं हे महत्त्वाचं शहर नावारूपाला येईल, याच्यात माझ्या मनामध्ये काही शंकाच काही कारण नाही. पण देशाच्या उद्याच्या भवितव्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या कल्पनेमध्ये देश घडवण्याची जी काही कल्पना होते आहे त्याच्यामध्ये टाटा समूहाचा सिंहाचा वाटा होत असतानाच या कौशल्यवर्धन केंद्रामध्ये सुद्धा दरवर्षी 7,000 विद्यार्थी भगिनी शिकणार आहेत. आणि मला विश्वास आहे की 21व्या शतकातल्या 3ऱ्या दशकात देश घडवण्याच्या कामामध्ये विद्यार्थी भगिनींचा सहभाग अतिशय प्रचंड प्रमाणावरती योगदानाच्या स्वरूपामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी राहील. आता रत्नागिरीभोवती रायगडी लक्षात ठेवायला पाहिजे. आणि रत्नागिरीपेक्षा जास्त जमीन आज MIDCनी आणि दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरनी रायगड जिल्ह्यामध्ये संपादित केलेली आहे. जवळपास 15,000 एकरच्या आसपास तिथेही वेगवेगळे उद्योग आपल्याला आणायचे आहेत. आणि अशा पैचं कोकणातील एक तऱ्हेचं कोकणाचं निसर्गाचं वरदान असलेल्या भूमीमध्ये पुन्हा एकदा उच्च शिक्षित, कारण कोकणाला नरनत्र खूप लाभले, राज्याला सुद्धा योगदान दिलं. त्याची प्रक्रिया पुढच्या कोकणातील थोडा विश्वास या सर्वांनाच खात्री आहे की 2025 आहे, 2026 मध्ये मार्चच्या आसपासच होळीला आपण शिमगा म्हणतो, त्यावेळेला त्या शिमग्याच्या आणि होळीच्या आनंदामध्ये आपण या कौशल्य केंद्राचा